खूप वर्षांपूर्वी किंगिनी नावाची एक नदी होती. ती दिसायला खूप सुंदर होती आणि त्या नदीच्या आसपास खूप सारी झाडं झुडपंही होती. आणि त्या झाडांमध्ये खूप छान एक अंजिराचं झाड होतं. त्या झाडावर खूप सारे अंजीर लटकलेले होते आणि त्या झाडावर 2 मित्र राहत होते, माकड आणि खार. हे पिकलेलं माझं आहे. हा, हेच आहे, तू घेऊन घे. वा, हे अंजीर किती गोड वस्तू आहे. हे अंजीर किती गोड आहे. मलाही एक मिळालं. मजा आली. खरं सांगायचं तर अंजिराच्या चवीमुळेच मी यांना खूप खाल्लंय. मला पण अंजीर देशील का? खूप भूक लागली आहे मला. हे, मगर फळ खातं का? का मगर फळ नाही खाऊ शकत? मित्रा, खूप गोड फळ आहे. अजून मिळतील का? खात राहा, मी देत राहील. आहा, धन्यवाद माझ्या मित्रा. माझं पोट भरलंय. मी निघतो. हा, ठीक आहे. तुझं नाव काय आहे? मरकन नाव आहे माझं. तुझं नाव काय आहे? वालन माकड. आणि ही कन्नन खार. बरं मित्रांनो, पुन्हा भेटूया. बरं. मगर, ओ, काय तू त्याला ओळखतोस? काय तो मैत्री करता योग्य आहे? असं कोण म्हणालं? बिचारा मगर. बिचारा, ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? आपल्या दोघांना याच्यापासून दूर राहायला पाहिजे. तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे वा, या तलावाच्या जवळ डोंगराच्या उतारावर मस्त पिकलेली केळी आहेत. तू पाहिलीस का? पण कुठे? त्या डोंगराच्या उतारावर. चल, तिकडे जाऊ. ओ नाही, मी नाही येणार. तू जा आणि खा. मी तुला घ्यायला आली आहे आणि तू आहेस की? नाही, तू जा. मी माझ्या मित्राची वाट बघतोय. तो कदाचित ती मगर असेल. हा, तर काय झालं? जेव्हा तुला नवीन मित्र मिळाला तेव्हा तू या जुन्या मित्राला सोडून दिलंस. खरंय ना? नाही, अशी गोष्ट नाहीये. ठीक आहे, मी जातेय. किंगिनी नदीच्या दुसऱ्या भागात एक मगर राहत होती. त्याचं नाव मुर्कन होतं. त्याने अंजीर चाखून ठेवलं होतं. त्याला अंजीर खूप आवडायचं. तो अंजीर खायला रोज पोहून येत होता. हा मगर कुठे राहिला? मी कधीपर्यंत त्याची वाट बघू? वाट पाहून कंटाळलास का? मग काय, हे अंजीर जमा करून मी कधीची तुझी वाट बघतोय. माफ कर मित्रा, मी रस्त्यात फसलो होतो. मित्रा, काय चव आहे. खा, अजून देतो. काय चव आहे. मित्रा, आज मला अंजिराचा एक अजून गुच्छा हवाय.
देशील का? असं का? घरी ठेवून खायला हवंय का? नाही माझ्या मित्रा, माझ्या बायकोसाठी, मिलीसाठी. अच्छा अच्छा, असं होय. मग एक कशाला? 2 गुच्छे देतो, आत्ता घेऊन जा. खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रा. वालन माकडाने अंजिराचे 2 गुच्छे तोडून मगरीला दिले. मुर्गन अंजीर फळाला घेऊन पोहत पोहत आपल्या घरी निघून गेला. मिली, हे बघ, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलोय. अंजिराचा गुच्छा. खायचा प्रयत्न कर. ही फळं तर खूप चविष्ट आहेत, हो ना? मला माझ्या एका मित्राने दिलंय. वालन माकड, जो नेहमी अंजीर खातो. हा, जर ही फळं इतकी चविष्ट आहे तर जो बंदर ही रोज खातो त्याचं काळीज किती चविष्ट असेल. ते तर इतकं चविष्ट असेल जसं की मध. मिली, तो माझा मित्र आहे, म्हणून त्याने मला खायला अंजीर दिलं. ते सगळं तर ठीक आहे, पण मला त्या बंदराचं काळीज पाहिजे. अरे, हे मी कसं करू शकतो मिली? अच्छा, तर आपल्या बायकोला असं उत्तर द्याल, जा, मी तुमच्याशी बोलतच नाही. मुर्गन मिलीची गोष्ट ऐकून दुःखी होऊन झाडाकडे निघाला. माकडाला परत आणायला मला काहीतरी डाव खेळावा लागेल. मित्रा, वालन. हा, मुर्गन, अरे काय झालं? अंजीर कमी पडलेत का? अशी गोष्ट नाहीये. चल जाऊया. जायचंय, पण कुठे? माझ्या घरी. अच्छा, घरी? अजून कुठे? माझ्या घरी. माझी बायको मिली मला सुखाने राहू देत नाहीये. ज्याने इतकं छान अंजीर दिलं त्या मित्राला आपल्या घरी घेऊन या असं म्हणते. बरं, मग तुझ्यासाठी खूप छान स्वयंपाक केलाय. खाण्यात गोड आहे का? सगळंच मिळेल. तू एकदा माझ्या घरी तर चल. अच्छा. अरे, पण जायचं कसं? आणि मी कसा येईल? मला तर पोहता पण येत नाही. अरे, तू माझ्या पाठीवर बसून जाशील, मी तुला आरामात घरी घेऊन जाईल. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. पाण्यावर एक सवारी आणि छान जेवणासोबत मिठाई पण. ये ये. नंतर मुर्गनने वालन माकडाला आपल्या पाठीवर बसवलं आणि आनंदाने घराकडे निघाला. जेव्हा मुर्गन नदीच्या मध्यात पोहोचला तेव्हा त्याने वालनला आपल्या मनातली गोष्ट सांगितली. ऐक वालन, तुला आज जेवायला नाही मिळणार आहे. आज तूच आमचं जेवण आहे. अरे, ही काय गोष्ट आहे मगरा? तुला जेवायला घेऊन जात नाहीये मी. तर मग? माझी बायको मिलीला तुझं हृदय हवंय म्हणून घेऊन जातोय मी तुला. ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते, कळलं तुला? तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे नाही, तू आधी तर हे सांगितलंच नाहीस. अच्छा ऐक, मी इतके सारे अंजीर तोडले ते तुझी बायको मिलीला भेट देण्यासाठी. वालनला शंका आली की काहीतरी घोळ आहे
आणि त्यांनी मगरीला म्हटलं, मी माझं हृदय मगरीच्या बायकोला द्यायला तयार आहे, पण काय, माझं हृदय कोणी घेऊ नये म्हणून मी ते अंजिराच्या झाडाच्या वर ठेवलंय, आणि तेही एका भांड्यात. जर तू मला पहिलेच सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो. मग आता काय करायचं आपण? काय करायचं? चल परत जाऊन त्याला घेऊन येऊ. अरे ए मगरा, तू माझा मित्र नाहीयेस, तू माझा वैरी आहेस, समजलास? ए माकडा, तू लवकर आपलं हृदय घेऊन ये. तो मूर्ख आहेस. शेवटी विना हृदय कोणी कसं जिवंत राहू शकतं? हृदय कोणी काढून ठेवू शकतं का? मूर्ख मगर. अरे मित्रा, तुला कळत नाहीये का? आता काही बोलायची गरज नाही. यानंतर इथे कधीही येऊ नकोस. आज नंतर तुला मी कधीही अंजीर देणार नाही. तू दगाबाज आहेस, कळलं? चल निघ. त्यानंतर तो दगाबाज मगर किंगरी नदीतून परतून गेला आणि परत कधीच आला नाही. आणि इकडे वालन आणि खार अंजिराच्या झाडावर आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले. एकेकाळची गोष्ट आहे. एका गावात एक गूळ विकणारा व्यापारी राहत होता. त्यांनी एक गुळासाठी टोपली बनवली आणि ती दूर बाजारात घेऊन गेला. तो गूळ विकून कमवलेल्या पैशांवर जगत होता. तो जंगलाच्या रस्त्याने रोज चालत बाजारात जायचा. एक दिवस सर्व गूळ विकून व्यापारी बाजारातून परत येत होता. जेव्हा तो एका झाडाजवळ पोहोचला तेव्हा त्याला एक पोतं दिसलं आणि तो समोर गेला. अरे, या पोत्याला कोणी बांधलं? आणि ही तर हलते आहे. चला जाऊन बघतो. आणि पुढे जाऊन व्यापारी पोत्याजवळ आला तेव्हा त्याला पोत्यातून रडण्याचा आवाज यायला लागला. बाप रे, मला वाचवा, वाचवा, कोणी वाचवा मला, बाप रे. तू कोण आहेस आणि तुला मी कसं वाचवू? आणि तू या पोत्यात कसा गेला? मला एका शिकाऱ्याने पकडून या पोत्यात बांधून दिलं. तुम्ही मला वाचवू शकता का? तुला वाचवू? अरे तू तर मगर आहेस ना. तुला वाचवलं तर तू मलाच खाऊन टाकशील. नाही, मी अजिबात करणार नाही. जर तुम्ही मला वाचवलं तर मी तुमची मदत एक दिवस नक्की करेन. तू जे बोलतोयस त्यावर मी विश्वास कसा ठेवू? माझ्यावर विश्वास ठेवा. तर मी तुला वाचवेन. मगरीचं ऐकून व्यापाऱ्याने पोतं उघडलं आणि मगरीला वाचवलं. वाचलो मी. तुम्ही माझा जीव वाचवला. मी तुमची मदत नक्की करेन. पण मला खूप जोरात भूक लागली आहे. जर मी लवकर काही खाल्लं नाही तर मी मरून जाईल. तुला जर वाईट वाटणार नसेल तर मी तुला खाऊ. अरे, तू कसा प्राणी आहेस? मी तुझा जीव वाचवला आणि तू मलाच खायचं म्हणतोयस? ही काही चांगली गोष्ट नाहीये. तूच माझा शिकार आहेस. यात तुला काही शंका असेल तर कुणालाही विचारून घे. ठीक आहे. आणि तेव्हा सरपटत साप तिथे आला आणि दोघांनी सापाला एक प्रश्न विचारला. मगर खरं बोलतोय. तू मगरीचं जेवण आहेस. अरे, हे काय बोलतोयस तू? जर अजूनही तुला विश्वास होत नसेल तर चल आपण दुसऱ्या कोणाला विचारू. आणि त्यानंतर ते हाच प्रश्न कोल्ह्याला विचारायला गेले. तुम्ही जे सांगितलं ते बिलकुल बरोबर आहे, बरोबर आहे. पण खरं विचाराल तर एक सांगू,
उपाशी मगरी समोर जो येईल त्याला खायचा त्याला पूर्ण अधिकार आहे. तुम्ही जे म्हटलं ते बिलकुल अयोग्य आहे. जो ज्याचा जीव वाचवतो ते त्याला कधीच खात नाही. आणि मग तितक्यात तिथे एक वाटसरू आला आणि दोघांनी त्याला मत विचारायचा निर्णय घेतला. त्या दोघांनी जे म्हटलं ते मान्य कर. हाही हेच बोलणार आहे. आता तर मला खाऊ दे. सगळं समजून आणि ऐकून घेतल्यावर मी त्यावर माझं मत देईल. आधी मला हे सांगा की त्यावेळी नेमकं झालं काय होतं. मी बाजारात जाऊन या रस्त्याने येत होतो. काय तुम्ही तसं करून दाखवू शकता? हो, दाखवू शकतो. आत्ता मला कळलं. पण मला हे कळत नाही की मगर यात कसा फसला. तुम्ही मला ते करून दाखवू शकता? मी एका पोत्यात एकदम वाईट फसलो होतो. फसला होतास? आता तर मला अजिबात समजत नाहीये. तू मला दाखवू शकतो की कसा फसला होतास? बघ बघ, अगदी असा फसलो होतो. अच्छा, अशा प्रकारे तू या पोत्यात फसला होतास. पण माझ्या मनात एक शंका आहे की हे पोतं उघडं होतं. नाही नाही, बाहेरून बांधलेली होती. कोणीतरी मला बांधून ठेवलं होतं. तुम्हाला माहिती आहे का याला कसं बांधलं होतं? थांबा, आत्ता दाखवतो. आता मला पूर्ण गोष्ट समजली की हा पोत्यात कसा फसला होता. आता याला पोत्यातच राहू द्या. आता याला पोत्यामध्ये उपाशीच राहू द्या. वाचवणाऱ्याचंच भक्षण करणं हे काही योग्य नाहीये. माझं आयुष्य तुम्ही वाचवलंय. मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. ज्याने तुम्हाला वाचवलं त्यालाच खाणं अयोग्य आहे.